मंडळी नमस्कार, मी विनोद रायकर. मी आत्ता पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असणाऱ्या कुकडेश्वर या ठिकाणी आहे. खरं तर हे गाव जे आहे ते पूर गाव आहे, परंतु ह्या गावाला कुकडेश्वर मंदिरामुळे 1200-1300 शतकातलं या ठिकाणी हेमाडपंथी बांधणीतील मंदिर आहे आणि या मंदिरामुळे या गावाला कुकडेश्वर ह्याच नावाने ओळख आहे. आज या ठिकाणी काही शेतकरी बांधव बऱ्याच ठिकाणी म्हणजे बऱ्याच मावळ पट्ट्यामध्ये ज्या ठिकाणी भात लागवड केली जाते, त्या परिसरामध्ये सर्वच ठिकाणी ही प्रोसेस, ही पद्धत खरं तर आहे. परंतु ही पद्धत कशासाठी, नक्की काय याचे फायदे असतात बरं? आज या ठिकाणी आपल्याबरोबर या गावचे शेतकरी आहेत आणि त्यांनाच विचारूयात आपण नक्की काय चालले हे, काय करताय तुम्ही ह्या शेतामध्ये? हा पालापाचोळा का टाकतात बरं? याचे फायदे काय आहेत? नमस्कार, नमस्ते. तुमचं नाव सांगा. तानाजी दिवटे, हा. कुकडेश्वर, पोलीस बरं पाटील. बरं मला सांगा, आता बोला. ह्या शेतामध्ये तुम्ही हा सर्व पालापाचोळा टाकलाय, याच्या पाठीमागचं नक्की कारण काय बरं? हे काय कशासाठी टाकले तुम्ही? हे पालापाचोळा म्हणजे यासाठी टाकतो हं. का रोप चांगले येतात आणि आपली जे भाताची रोपं. भाताची रोपं आणि गवत बिवत काय उतरत नाही हं. त्याच्यात, सर्व भाजून निघतं हा, आणि त्याच्यामुळे म्हणजे हे पेटवायचं. हे पेटवून हा. नंतर ते आम्ही रोपं टाकतो. हा. रोपं टाकल्यानंतर ती रोपं ताट येतात म्हणजे जे इकडं पाणी जास्त असतं, बरोबर आहे. हा. या मावळपट्ट्यामध्ये पाणी जास्त असतं, काडी हे असे रोपं भाजल्यानंतर हं. काडी ही ताट येते हा. आणि तसं टाकल्यानंतर काडी येते हा. पण ती लवचिक, बरोबर आहे. म्हणजे ते पाण्यातच लुळे पण असतो त्याला. हा, हा. त्यामुळे हे भाजल्यानंतर ही ताट काडी असते. हा. त्यामुळे हे आम्ही हे रोपं अशी भाजून हा. भाताचं रोप तयार हा, करतो. म्हणजे हे शेत भाजवायचं हा. आणि याच्यानंतर काय मग याच्या कुळव नांगर काय? नांगर कुळव करून रोपं टाकायचं, नंतर कुळवायचं हा. आणि नंतर मग त्याच्यावरती परत कुळव सपाट हे करून हा. टाकायचं. आता आणि त्या हे पद्धतीने. किती लागला असन? आता याचं नियोजन कसं करता बरं? आपलं बांधावरचं गबाळ वगैरे सर्व हा, सर्व जे हा. आहे झाडं बिडं ती हा. साळून हं. त्याचं जे शेंडा पालवा असतो हं. तो आम्ही याच्यात टाकतो हं. आणि जे मोठे लाकडं असतात हा. ते सरपणासाठी वापर करतो. बरोबर असं. बरोबर. हं. तर आता या म्हणजे- ठिकाणी ह्या शेतकरी बांधवांनी ह्या शेतामध्ये सर्व गवत पालापाचोळा टाकलेला आहे आणि हा पालापाचोळा पेटून दिल्यानंतर यावरती भाताचं रोप टाकलं जाणार. साधारण आता हे भाताचं रोप कधी बरं टाकायचं काय? हे आता 8-10 दिवसात आम्ही भाताचं रोप टाकतोय हा, आणि म्हणजे नंतर जून महिन्यात जून 10 महिन्यात तारखेला वगैरे टाकशाल तुम्ही म्हणायचं. 10 तारखेपर्यंत टाकू हं. आणि नंतर जून जुलैला लागवड 1 महिन्यानी हा. लागवड चालू होईल. आता हे दिवसभर टाकायचं काम चालू होतं का? हा. त्या ठिकाणी तुम्ही दिवस. पाहू शकता ते हा, दादा ते जे पहा. आहेत डोक्यावरती तो सर्व पालापाचोळा घेऊन येतात आणि या ठिकाणी टाकतायत. त्यांचं सर्व कुटुंब यामध्ये सहभागी आहे. सहभागी आहे. त्यांचे वडील आहेत. आता हे सर्व शेतकरी मंडळी यामध्ये सहभागी आहेत. आ, आता मग लागवड, आता हे रोप टाकणार. मग टाकणार. लागवड कधी काय? लागवड जुलैमध्ये? जुलैमध्ये हा. 7 ते 8 तारखेपर्यंत अशी लागवड होते. एक हा ना. महिन्यात. रोप तर त्यामुळे जमायला येतात, हा. आता हे तापवल्यामुळे याची रोपं जी आहेत भाताची चांगल्या प्रकारे येतात येतात. म्हणायचं. हा, आपल्याकडे चांगल्या कोणता भात लावतो? इंद्रायणी. इंद्रायणी. इंद्रायणी, गऱ्या, खडक्या हा. हे लावतो. पण याच्यावरती इंद्रायणी जे आहे आता सारास इंद्रायणीच करतात लोक. बरोबर आहे. आणि इकडे काय झालंय आता जी आमची जुनी बात होती हा, गऱ्याची, खडक्याची, याच्यावरती रोग जाऊ लागले. बरोबर आहे. ह्या खतानी जास्त खताचा मारा असल्यामुळे त्या रोग जाऊ लागले. त्यामुळं इंद्रायणीवरती जास्त रोग जात नाही. बरोबर त्यामुळे सर्व सारस लोक इंद्रायणी करू या लागले. ठिकाणी महत्त्वाचा विषय असा होता की ही जमीन का बरं भाजली जाते? खरं तर रोप चांगलं येण्यासाठी, रोपाची गुणवत्ता चांगल्या पद्धतीने येण्यासाठी या ठिकाणी हे जे शेतकरी बांधव आहेत, ज्या परिसरामध्ये आता भात लागवड काही दिवसांवरती येऊन ठेपलेले आहेत, म्हणजे जून जुलै महिना आहे. जुलैमध्ये मला वाटतं भात लागवड केली जात असेल. जून महिन्यामध्ये कोणतं तरी नक्षत्र असतं, त्याच्यामध्ये रोपं टाकली जातात ना. हे आपले मृग नक्षत्र का? मुर्गन नक्षत्र. मृग नक्षत्र का? कोणतं नक्षत्र असतं ते? हा. अर्धारमणी घेतात नावने अर्धारमणी रोप कधी कोणत्या नक्षत्रात टाकलं जातं? अर्धारमणी आवण्या घेतात आणि माणसा घेतात 10 नाही रोप कोणतं नक्षत्र? कोणत्या नक्षत्रात? घेतात ना नाही रोप कोणत्या याच्यात टाकतात ते आता नंतर? मिरग मिरगात. मिरगात टाकतात. हा, तर मिरगामध्ये रोप टाकलं जातं आणि महिन्याभरामध्ये हे रोप लावायला येतं. अशा पद्धतीने या ठिकाणी ह्या शेतकरी बांधवांची आता लगबग चालू आहे. या ठिकाणी आता हे जमीन भाजवायचं काम चालू आहे आणि ही जमीन भाजल्यानंतर मग त्यावरती कुळव असेल, नांगर असेल, अशी यामध्ये मशागत करून
ते रोप चांगल्या पद्धतीने उगवलं जातं. असे या ठिकाणी या शेतकऱ्यांची आज आपण प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत. तर चला भेटूया. धन्यवाद.